भोंदू अशोक खरातच्या फसवणुकीची व्याप्ती नागपूरमध्ये पर्यंत वाढलेली आहे। नागपूरमध्ये एका महिलेला खरातनं 2.5 कोटी रुपयांचा गंडा घातलाय। पदोन्नतीसाठी खरातनं अहमदनगरमधील निरंजन नावाच्या दलालामार्फत या महिलेकडून 2.5 कोटी रुपये उकळले होते। राज्यातील प्रमुख राजकारणी, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचं सांगून खरातनं तिला पदोन्नतीचं आमिष दाखवलं। मात्र पदोन्नती न झाल्यामुळे या पीडित महिलेनं त्या दलालाविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानंतर काही पैसे परत मिळाल्यावर ही तक्रार मागे घेतली होती। आणि आता या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, आपण या सगळ्या बातम्या पाहिलेल्या आहेत, महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरातनं म्हटलेलं आहे त्याने आपला गुन्हा कबूल केलाय आणि आपलं मरण इथेच आहे असं म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या सुद्धा अडचणी वाढलेल्या आहेत। काय एकूण अपडेट्स आहेत? खरं आपण जर बघितलं, खरात पार्ट 2 जो आहे तो आता शिर्डीमध्ये सुरू झाला आहे। म्हणजे शिर्डी वगैरे बाजूच्या परिसरात अहिल्यानगर तालुक्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिथे जिथे त्याच्या माध्यमातून फसवणूक झालेली आहे ती सर्व लोक आता हळूहळू धाडसानं पुढे येऊ लागलेली आहे। SIT नाशिकची जी SIT गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये केवळ लैंगिक शोषणाशी संबंधित ज्या महिलांच्या तक्रारी आहेत त्या संबंधातल्या तक्रारी या होत आहेत। तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण पोलिसांमध्ये, शहर पोलिसांमध्ये आर्थिक फसवणुकी, बोंदुगिरी, वेगवेगळ्या पद्धतीचे दमदाटी या पद्धतीने या सगळ्या केसेस होत आहेत, ज्यामध्ये शिर्डीच्या केसमध्ये पतसंस्थांमध्ये बोगस व्यवहार जे करण्यात आले ते चाकणकरांच्या बहिणीच्या नावावर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे चाकणकरांची जी बहीण आहे तिला शिर्डी पोलिसांनी आता नोटीस बजावलेली आहे, तिला हजर राहण्याचं समन्स या ठिकाणी दिलं आहे। कारण जे काही व्यवहार झाले ते कुणाच्या माध्यमातून झाले यासाठी चौकशीही केली जाते। तर दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये सुद्धा सिन्नर वगैरे भागामध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल होत आहेत। काल गेल्या 48 तासामध्ये 2 गुन्हे त्याच्या विरोधात झालेत। लोक पुढे येत आहेत हळूहळू। SITकडे विविध प्रकारच्या तक्रारी या ठिकाणी सुरू आहे आणि त्यातून ही सगळी चौकशी केली जाते। एकूणच जर आपण बघितलं, ह्या तक्रारींचा ओघ म्हणजे FIRचा ओघ आणि एकूण चौकशी हे बघता खराच्याही आता लक्षात येऊ लागलं आहे की आपलं आता पूर्णपणे भांडं फुटलेलं आहे, आपण आता कुठल्याही परिस्थितीत वाचू शकत नाही आणि आता आपलं मरण इथंच आहे हे त्याला त्याच्या भविष्यामध्ये त्याच्याच याच्यामध्ये दिसू लागलं आहे। त्यामुळे एकूणच ज्या केसेस आहेत त्या केसेसची वेगवेगळ्या गुन्ह्यांची कलमं बघता 5-5, 7-7 वर्ष जरी मिळाली तर त्याला जन्मठेपे इतपतची शिक्षा मिळू शकते आणि त्यामुळे ही एकत्रित शिक्षा जन्मठेपेप्रमाणे होईल। आणि त्यामुळेच त्याने असं म्हटलेलं आहे की माझं जे काही मरण आहे ते आता पोलीस कोठडीमध्ये किंवा कारागृहामध्येच होईल हे त्याने स्पष्ट केलेलं आहे। फक्त आता हळूहळू जी गुन्हे पुढे येत आहेत त्यांच्यामुळे त्याचे पाय किती खोलात जातात आणि त्याच्यासोबत अजून कोण कोण या संपूर्ण प्रकरणामध्ये अडचणीत येतात हे बघणं महत्त्वाचं आहे। अगदी, त्यामुळे आपली कबुली त्याने दिलेलीच आहे आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा अडचणी वाढलेल्या आहेत आणि चौकशी सध्या सुरू आहे, त्यातून सुद्धा काय निष्पन्न होतं हेही पाहणं महत्त्वाचं आहे। योगेश सर, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा।